नागपूरमधील मतदान केंद्र निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे। नागपूर जिल्ह्यात 853 मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान होणार आहे। ईव्हीएमसह मतदारांचं साहित्य घेऊन मतदान पथकं ही पोहोचलेली आहेत। सुरक्षेसाठी मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात केला गेलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। राज्यात उद्या नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीला मतदान होणार आहे आणि त्यासाठी जर बघितलं असेल तर संपूर्ण मतदान यंत्रणा आहे ती सज्ज झालेली आहे। सध्याच्या घडीला मी पेसा नगरपंचायत या ठिकाणी जर बघितलं असेल तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेतले जे अधिकारी आहेत ते संपूर्ण इथे सुसज्ज आहेत। अधिकारी जे आहेत ते संपूर्ण या ठिकाणची जे आहे ते पाहणी करून जे आहेत ते संपूर्ण या मतदान केंद्राकडे संपूर्ण लक्ष देत असताना आपल्याला दिसत आहे। एकंदरीत बघितलं असेल तर नागपूर जिल्ह्यात जे आहे 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायत म्हणजे एकूण 27 ठिकाणी हे मतदान जे आहे ते पार पडणार आहे। आणि त्यासोबत जर बघितलं असेल तर 853 ठिकाणी मतदान केंद्रावर हे मतदान पार पडणार आहे। महाराष्ट्रात जर बघितलं असेल तर नागपूर सगळ्यात मोठं जे आहे ते राज्यात जे आहे ते निवडणुकीसाठी मतदारसंघात होणार आहे। यासोबत जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते मोठी जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। भाजप असो, काँग्रेस असो, शिंदे असो, त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस या संपूर्ण याच्यात जे आहे ते उद्या मतदार राजा हा जो आहे तो मतदान करण्यात आहे। सध्या प्रक्रिया इथे पूर्ण पार पडली आहे। पोलिंग बूथवर जर बघितलं असेल तर प्रशासकीय व्यवस्थेतले अधिकारी संपूर्ण सज्ज आहेत आणि काही तासात जे आहे ते प्रचार जे आहे ते थंडावणार आहे। त्यासोबत जे आहे ते मतदान राजा जो आहे उद्या जे मतदान पार पडणार आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।